जय हरी. एकादश स्कंद भाग 23. सद्गुरु चरण सेवा याचं महात्म्य आपण पाहतोय. भक्ती प्राप्त होण्यास सद्गुरूच्या सेवेसारखा अन्य सोपा मार्ग नाही. सद्गुरूंची सेवा म्हणजेच ज्ञान आणि भक्ती होय. सद्गुरूहून ब्रह्म श्रेष्ठ मानलं तर गुरुपणाला कमीपणा येतो असा गौण भाव धरला तर शिष्याला ब्रह्मसाम्य अनुभवास येणार नाही. म्हणून सद्गुरू ब्रह्मस्वरूप आहेत अशी सप्रेम दृढ श्रद्धा ठेवणं हीच खरी गुरुसेवा समजावी. या निष्ठेनं शिष्य स्वतः ब्रह्मस्वरूप बनतो. प्रल्हादाची ही निष्ठा असल्यानं तो द्वंद्वातीत झाला. नारद या निष्ठेनं ब्रह्मस्वरूप बनले आणि आत्मानंदामध्ये मस्त होऊन गात नाचत त्रिभुवनात विहार करू लागले. याच निष्ठेनं अंबरीशाचे गर्भवास चुकले. इतकंच नाही तर देवानं ते सोसले, कारण देव आपल्या भक्ताला संसाराची व्यथा होऊ देत नाही. पण याचे गरजेचं काय आहे यासाठी? तर भक्ताचा विश्वास, दृढ श्रद्धा, निष्ठा. पण यासाठी कारणीभूत काय आहे? तर मन. मग आता नाथ महाराज मन जिंकण्याचाही उपाय सांगतात. बघा, कोणत्याही साधनामध्ये मानवी मनाचं मोठं महत्त्व असतं. आपलं मन जसं भगवंताच्या आड येतं तसं भगवंताचं दर्शन देखील करून देतं. दृश्याला पूर्णपणे वाहून घेतलेलं मन भगवंताच्या आड येतं. दृश्याच्या संगतीनं जड बनून ते आत्मस्वरूपाला झाकून टाकतं. याच्या उलट भक्तीनं शुद्ध झालेलं मन दृश्याला मिथ्या मानतं. इतकंच नाही तर दृश्य परमात्मस्वरूप आहे असा त्याला अनुभव येतो. सद्गुरूच्या शिकवणीनं आपल्या सगळं दृश्य यामध्ये ब्रह्मसत्ता बघायला शिकणं हा मन जिंकण्याचा त्वरित फलदायी मार्ग आहे. सद्गुरू आणि ब्रह्म दोन्ही एकरूप आहेत. वास्तविक शिष्य देखील तद्रूपच असतो, पण अज्ञानामुळं स्वतःला तो वेगळा समजतो. सद्गुरू, सत्शिष्य आणि ब्रह्म यांच्यामध्ये भिन्नता मानणं अज्ञानाचं लक्षण समजावं. शिष्य एकदा भिन्नपणे बाजूला झाला म्हणजे त्याचं मन अनेक कल्पना करू लागतं. या कल्पना आपल्या भीतीचं आणि चिंतेचं मूळ कारण असतं. एकदा एका गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलं की बाबा रे, तू फक्त कल्पना कर. आता या शिष्याने आधी विचारलं होतं की गुरु, भीतीचं कारण काय असतं? माणसाला भीती का वाटत असते? बरं, त्याला माहिती असतं आपलं मन खंबीर आहे, मी चांगलं आहे, मी सुदृढ आहे, मग भीती का वाटत असते? त्यावेळेस गुरूंनी त्याला शिकवण देण्यासाठी सांगितलं की बाबा रे, तू फक्त कल्पना कर. आणि अशी कल्पना कर की खूप मोठा परिसर आहे. त्या परिसरामध्ये तू एकटा आहे. ते जे घर आहे ना, त्या घराला खूप खूप खोल्या आहेत आणि त्या एकातेक अशा खोल्या आहेत आणि त्याच्या एकदम मध्ये आधी जी खोली आहे त्यामध्ये तू एकटा बसलेला आहे आणि घरात कुणीच नाही आहे. सगळे दरवाजे बंद केलेले आहेत. कित्येक कोसापर्यंत तुझा आवाज न जाण्यासारखा तू बंदिस्त आहेस. आणि आता त्या घराला आग लागली आहे. इतकी काही आग लागलेली होती ती की तू आरडाओरडा करतोय, पण तुझा आवाज कित्येक कोसापर्यंत कुणालाच ऐकू जात नाही आहे. तू ओरडतोय, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. ती आग तुझ्यापर्यंत येतीये, आग समोर येतीये, तुला दिसतीये. आता तुझं मरण त्यामध्ये येणार आणि आता वाचवा, वाचवा, वाचवा. म्हणता म्हणता त्या शिष्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि तो स्वतःच म्हणायला लागला, गुरुदेव वाचवा, वाचवा.
धडधड 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 झालं. आता गुरुदेव म्हणतात, तुला यातून जर बाहेर यायचं असेल तर एकच काम कर, कल्पना करणं सोडून दे. म्हणजे ही कल्पनाच आपल्या भीतीचं आणि चिंतेचं मूळ कारण असते. झोपी गेलेला मनुष्य स्वप्नामध्ये जगाबद्दल अनेक कल्पना करतो. जागेपणी त्या मिथ्या ठरतात. त्याचप्रमाणे जागेपणी माणसाला जो दृश्य प्रपंच दिसतो तो वस्तुतः नसताना भासतो. आत्मानुभवाच्या भूमिकेवरून तो तात्पुरता असतो. स्वप्नाचं राहू द्या, पण जागेपणी एखादा मनुष्य कल्पना करत बसला तर तो एकटा असून देखील त्यानं कल्पिलेलं जनवन त्याला भासू लागतं. एखादा भक्त आसन घालून देवाच्या मूर्तीचं चिंतन करतो त्यावेळी ध्येय, ध्याता, ध्यान आणि उच्चार प्रत्यक्ष नसताना कल्पनेनं भासू लागतात. एखाद्या अत्यंत लोभी माणसाचं धन नाहीसं झालं तरी त्याची वासना धनधान्याला सोडत नाही. द्रव्याचं स्मरण होताच त्याचं मन द्रव्य लोभानं अगदी वेडं होऊन जातं. मन काही स्वतः द्रव्य नाही, पण द्रव्याची आठवण झाली की स्मृतिलोप होऊन ते मोहानं वेडपिसं होऊन बसतं. हे जे घडतं ना, अगदी तसंच देहबुद्धीतून निर्माण होणाऱ्या या व्यामोहानं मन ग्रासलेलं म्हणजे देहादी मिथ्याद्वैत भासू लागतं. अहमभावानं देह मीच आहे असं वाटू लागतं आणि त्यामुळं संसाराचं भय अचूक अंगावर येऊन आदळतं. खोटी कल्पना करून अतिशय दुःख देणाऱ्या या मनाचा निरोध करण्यास सद्गुरूंच्या वचनांवर दृढनिष्ठा असायला हवी. सद्गुरू वचन निष्ठेचं हे तत्त्व ओळखून शहाणे आणि चांगले शिष्य सद्गुरूंच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि विवेकी आणि वैराग्य यांच्या जोरावर आपल्या मनाला ताब्यात आणतात. मन ताब्यात आणण्याची युक्ती थोडक्यात अशी आहे. खरं तर कुणीही म्हणेल, असं कसं मन ताब्यात येतं, येऊच शकत नाही. पण नाथ महाराजांनी तिचं थोडं वर्णन केलेलं इथे की आपलं मन स्वस्थ बसत नाही, ते सारखं दृश्याकडे धाव घेतं. पण सद्गुरूचं वचन आपणहून मनाला सारखं सावध करतं. मन तर चंचलपणाच्या स्वभावामुळं विषय चिंतन करू लागतं, पण सद्गुरूच्या वचनावर पूर्ण निष्ठा ठेवणाऱ्या साधकाचं मन विषयात जे पाहतं ते सगळं ब्रह्मार्पणच होत जातं. दृश्याचा स्वार्थ धरून जो जो पदार्थ घेण्यास मन धावतं तो मुळी भगवत रूप बनतो. हा सद्गुरूच्या कृपेचा खरा अनुग्रह समजावा. एखादा मनुष्य जमिनीच्या भयानं पळू लागला तर तो जिकडे जाईल तिकडे जमीनच त्याला भेटणार ना. असं झालं म्हणजे त्याचं पळणं, त्याचं येणं जाणं आपोआप बंद पडून तो एकाच ठिकाणी थांबतो. हाच नियम मनाला लागू पडतो. इंद्रियांमधून बाहेर धावणारं मन जे जे पाहिल ते ते परमात्म स्वरूपच आहे हे वर्म मनाला पटवून द्यावं. असं केलं म्हणजे जे जे कर्म साधक करायला लागेल ते भगवंत स्वतः सहज प्रगट होईल. आता इतकं वर्णन केलेलं आहे ते कशामुळे? तर सद्गुरूंच्या वचनाचा अनुभव आला त्यामुळेच. आणि सद्गुरूंच्या वचनाचा अनुभव आला म्हणजे त्याच्या जोरावर साधकाच्या इंद्रियांची वळवळ नाहीशी होते, वृत्ती उसळी आवरली जाते. म्हणजे ही जी वृत्ती आहे ना ती वेगवेगळ्या ठिकाणी परत 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 धावत नाही आणि आत्मस्वरूपाशी चिकटल्यानं त्याच्या बहिर्मुखतेला कायमस्वरूपी कुलूपच बसतं. या मार्गानं गेलं असता बाह्यकर्माचं नियमन होऊन मनातील
द्वैतभ्रम मोडतो. इतकंच नाही तर साधकाला बाहेर देखील ब्रह्मप्रकाश भरून राहिलेला अनुभवास येतो. ज्या भाग्यवान भक्तांना मनाचा अशा प्रकारचा निरोध साधतो ते पूर्ण निर्भय होतात आणि मग निशंक होऊन पृथ्वीवर संचार करतात. हाच आहे सद्गुरू वचनाचा महिमा. जय गुरुदेव. जय हरी.